नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग तसेच बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच बीटेक, बी आणि बीटेक हे जे 4 वर्षाचा जो इंटिग्रेटेड कोर्स आहे, तसेच मास्टर ऑफ इंजिनिअरिंग तसेच मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच ME आणि MTech यासाठी जे कॅपराऊंड असतात CET सेल मार्फत, तर त्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे. त्यासाठी बघा रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत. तर त्याविषयी जी नोटिफिकेशन आहे त्यामध्ये आपण इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत जसे की रजिस्ट्रेशनच्या डेट्स, त्यानंतर जी लिस्ट लागणार आहे प्रोव्हिजनल लिस्ट, त्यानंतर जर तुमचे काही एरर असतील तर त्यासाठी एडिट कधी करता येणार आहे तुम्हाला, त्यानंतर जी फायनल लिस्ट आहे कॅपराऊंड फर्स्टसाठी तर ती कधी लागणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजपासून रजिस्ट्रेशनला चालू झालेले आहे. या वेबसाईटवर बघा इथे न्यू रजिस्ट्रेशनवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्या अगोदर जी नोटिफिकेशन आहे इम्पॉर्टंट डेटची तर ती आता बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन नोटीस फॉर BE BTech 4 इयर्स आणि अँड मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड 5 इयर फॉर अकॅडमिक इयर 2024-25. तर त्यामध्ये बघा इथे बघा इम्पॉर्टंट त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र स्टेटचे विद्यार्थी असतील किंवा ऑल इंडिया कॅन्डिडेट्स युनियन टेरिटरी, तसेच जम्मू अँड काश्मीर अँड युनियन टेरिटरी ऑफ लडाख मायग्रेट कॅन्डिडेट स्टुडंट, हे सर्व जे विद्यार्थी आहे तर ते CETमध्ये त्यांच्यासाठी ज्या डेट्स आहे इम्पॉर्टंट रजिस्ट्रेशनसाठी तसेच फीसाठी, तर त्याविषयी आता माहिती बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, यासाठी बघा कॅपसाठी तुम्हाला फी किती लागणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी. बघा जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल, त्यामध्ये महाराष्ट्राचे स्टुडंट असतील किंवा आउटसाईड महाराष्ट्र स्टेटचे असतील किंवा युनियन टेरिटरी ऑफ जम्मू काश्मीर, युनियन लडाख असेल, मायग्रेट स्टुडंट जे झालेले आहेत त्यांसाठी 1000 रुपये फी लागणार आहे टोटल. आणि त्यानंतर जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमधील आहेत, ॲप्लिकेशन फी फॉर रिझर्व कॅटेगरी SC असेल, त्यानंतर ST कॅटेगरी, विजे DT, NTA BC तसेच NTD असेल, त्यानंतर OBC, SBC, EWS, SC BC तसेच PWD कॅन्डिडेट जे आहेत तर त्यांना, तसेच ऑर्फन स्टुडंट, तसेच ट्रान्सजेंडर अदर कॅन्डिडेट्स त्यांना 800 रुपये फी लागणार आहे. त्यानंतर बघा ॲप्लिकेशन फी फॉर चिल्ड्रन ऑफ NRI, OCI, PIO, फॉरेन नॅशनल जे आहे तर त्यांना 10,000 रुपये फी लागणार आहे. शक्यतो आपले जे विद्यार्थी असतात CET सेल थ्रू जाणारे, शक्यतो रिझर्व कॅटेगरीतील आणि जनरल कॅटेगरीतील, तर तुम्हाला बघा रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 800 रुपये फी, आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरी म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला 1000 रुपये फी लागणार आहे. तर आता हे आपण तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जेव्हा रजिस्ट्रेशन करणार तेव्हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. तर आता हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी बघितली आपण. त्यानंतर आता हे इम्पॉर्टंट शेड्यूल दिलेलं आहे तर त्याविषयी माहिती बघूयात. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय कॅन्डिडेट्स फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सगळे विद्यार्थी जे महाराष्ट्र असतील किंवा ऑल इंडियामधील किंवा मायग्रेट झालेले विद्यार्थी सर्वांना सेम डेट्स दिलेले आहेत. तिथे बघा 14/7/2024 आज सुरुवात झालेली आहे आणि कंप्लीट 10 दिवसानंतर 24/7/2024 या तारखेला संध्याकाळी 5 वाजता ही लास्ट डेट असणार आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्यासाठी. आता या रजिस्ट्रेशनला तुम्हाला लगेच प्रेफरन्स कॉलेजचा द्यायचा नाही, फक्त तुमचं जी बेसिक माहिती आहे अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, तसेच तुमच्या स्कूलची माहिती, ॲड्रेस, तसेच मोबाईल नंबर, ईमेल ID हे सर्व तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे. त्यासाठी 14/7 ते 24/7 5 वाजेपर्यंत तुम्हाला हे टाईम दिलेला आहे. त्यानंतर आता पुढील जो आहे, आता तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केलं त्यानंतर पुढील जो पार्ट असणार आहे जे तुमचे डॉक्युमेंट आहे तर ते व्हेरिफिकेशन करण्यासाठी. त्यामध्ये बघा जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही ई-व्हेरिफिकेशन करू शकता, म्हणजेच तुम्ही फॉर्म भरता त्यावरच ई-स्क्रुनिटी करू शकता. तसेच दुसरी प्रोसेस आहे फिजिकल करू शकता, म्हणजे डायरेक्ट FC सेंटर जे असतात तर तिथे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे.
तसेच जे बाकीचे विद्यार्थी आहे NRI, PIO, OCI, तसेच युनियन टेरिटरीमधील विद्यार्थी, तसेच जे मायग्रेट झालेले आहेत लडाख मधील, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रोसेस आहे. बघा, तुम्ही जर ई स्क्रुनिटीने गेलं तर तुम्हाला काय करायचं आहे, सच कॅन्डिडेट शाल बी फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट अँड अपलोड अ रिक्वायर्ड डॉक्युमेंट फ्रॉम एनी कम्प्युटर, स्मार्टफोन कनेक्टेड इंटरनेट फ्रॉम एनीवेअर. सच कॅन्डिडेट नीड हॅव अ व्हिजिट हॅव नॉट व्हिजिट. आता तुम्ही ई स्क्रुनिटी केलं तर तुम्हाला FC सेंटरला जायची गरज नाही. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करणार तेव्हा ई स्क्रुनिटीचं तुम्हाला ऑप्शन घ्यायचा आहे. तर बघा, ई स्क्रुनिटीना तुम्हाला FC सेंटरला जायची गरज नाही. तुमचं डायरेक्ट तिथे 2 ऑप्शन असतं बघा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट येणार आहे आणि पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग येणार आहे. मग त्यानंतर तुम्हाला चेक करत राहायचं आहे. दररोज एकदा जरी चेक केलं तरी चालेल. लॉग इन करायचं आहे आणि तिथं तुमचं फक्त स्टेटस बघायचं आहे, तर काय येतं काय नाही. त्यानंतर बघा, ड्युरेशन ऑफ ई स्क्रुनिटी ॲप्लिकेशन फॉर्म सच ऑफ कॅन्डिडेट्स इफ नो एरर. काही एरर असेल तर तुम्हाला एडिट करता येतील. बघा इथे, इफ नो एरर फाउंड द स्टेटस विल व्हेरिफिकेशन कन्फर्म ऑफ द ॲप्लिकेशन शाल बी अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉग इन विथ रिस्पेक्टिव्ह एक्नॉलेजमेंट. बघा तिथे जे स्टेटस येणार आहे तर ते कन्फर्मेशन व्हेरिफिकेशनचं एक कन्फर्मेशन येणार आहे. स्टेटस किंवा व्हेरिफिकेशन असं नाव येऊ शकते तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टॅबमध्ये. आणि जर तुमचं जर एरर काही फाउंड झाले तर बघा, द डिटेल्स ऑफ द शाल बी इंटिमेटेड टू कॅन्डिडेट बाय रिव्हर्टिंग बॅक हिज ॲप्लिकेशन इट्स रिटिफिकेशन थ्रू कॅन्डिडेट लॉग इन. बघा, जर तुमचे काही डॉक्युमेंट्समध्ये एरर असतील तर त्याच्या खाली नोट्समध्ये देतील की तुमचे कोणकोणते डॉक्युमेंट चुकलेले आहे किंवा जे मार्क्स असतात टाकायचे तर ते कोणकोणते चुकलेले आहे का, तुमच्या नावात बदल आहे, जे काय असेल चुकीचं तर ते खाली ते मेन्शन सुद्धा करतील. मग त्यामध्ये जाऊन तुम्ही एडिट करून घ्यायचं आहे आणि परत तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, कॅन्डिडेट शाल एडिट द रिव्हर्टेड ॲप्लिकेशन फॉर्म अँड रिसबमिट द ॲप्लिकेशन फॉर ई स्क्रुनिटी थ्रू हिजर लॉग इन. बघा, आता ई स्क्रुनिटीचा ऑप्शन घेतलेला आहे तर परत तुम्हाला जर तुमचं चुकेल असेल तर एडिट करून घ्यायचं आहे. एडिट केल्यानंतर परत ई स्क्रुनिटीला सेंड करायचं आहे. त्यानंतर बघा, आता दुसरी प्रोसेस आहे फिजिकल प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुनिटी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट. आज जर तुम्ही फिजिकल स्क्रुनिटीचा घेतला म्हणजे जे डॉक्युमेंट आहे तर तुम्हाला FC सेंटर असतील तर तिथे जाऊन हे करायचं आहे, व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. सच कॅन्डिडेट शाल विजिट द फॅसिलिटी सेंटर ऑनलाईन सिलेक्टेड बाय himself herself along with the required document as per the allotted time slot, online filling, scanning, uploading required documents, verification and confirm the application form. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही फिजिकल स्क्रुनिटी जर केलं असेल तिथे जायचं आहे FC सेंटरला. जिथं डेट्स तुम्ही सिलेक्ट केलेले असेल म्हणजे तुमची जी अपॉइंटमेंट असेल त्या स्लॉटमध्ये तर त्या वेळेत जाऊन तुम्हाला तिथे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते चेक करून घ्यायचे आहे. After verification and confirm of the application form, FC shall issue the receipt come in acknowledgement. बघा, तिथे जाऊन तुम्हाला संपूर्ण जे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता पुढचं जे आहे, जे बाकीचे विद्यार्थी आहे जे NRI असतील म्हणजे बाकीचे युनियन टेरिटरीमधील असतील, जम्मू काश्मीरमध्ये असतील, मायग्रेट झालेले जे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी काय करायचं आहे त्यांनी दिलेलं आहे. सेंड migrate candidate should send the print online fill and submit the application form and copy of upload documents by hand, speed post, courier for verification confirm to. त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे. आता जे बाहेरचे विद्यार्थी आहेत मायग्रेट झालेले तर या ॲड्रेसवर तुम्ही स्वतः तिथे जाऊन चेक करू शकता. तुमचा जो फॉर्म आहे त्याची प्रिंट घ्यायची आहे. त्यानंतर जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत डॉक्युमेंट्स कॉपी त्याला जॉईंट करून तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे डॉक्युमेंटचं. एक तर तुम्ही तिथे या ॲड्रेसवर जाऊन डायरेक्टर सरदार पटेल कॉलेज इंजिनिअरिंग या ठिकाणी जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे किंवा पोस्टाने पाठवू शकता किंवा कुरिअरने पाठवून सुद्धा या ॲड्रेसवर पाठवून सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहे, बाय हँड, स्पीड पोस्ट, कुरिअर.
तर बघा हे अदर स्टुडंट आहे जे महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी दिलेलं आहे. आता जे महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आहेत त्यांसाठी बघा फिजिकल स्क्रुनिटी आणि ई स्क्रुनिटी या दोन्ही ऑप्शनचा तुम्ही वापर करू शकता. त्यासाठी डेट्स दिलेल्या आहेत बघा 15/7/2024 ते 25/7/2024. आता तुम्ही ई स्क्रुनिटीचा जर यूज केलेला असेल, सिलेक्ट केलेला असेल तर बघा ॲटोमॅटिक फक्त तुम्हाला लॉग इनला जाऊन तिथे चेक करायचं आहे स्टेटस काय येत आहे. जर काही एरर असतील तर तुम्हाला तसे ते मेन्शन करतील आणि जर कन्फर्म झालेलं असेल तर मग काही अडचण नाही. तर त्यासाठी डेट्स दिलेले आहे बघा 15/7/2024 ते 25/7/2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर या तारखेमध्ये तुम्हाला फक्त लॉग इन करून बघायचं आहे ज्यांनी ई स्क्रुनिटी हा ऑप्शन घेतलेला आहे त्यांनी. आता बघा ज्यांनी फिजिकल स्क्रुनिटी घेतलेला आहे त्यांनी तुमचं जे इथे दिलेला आहे बघा जो तुमचा स्लॉट आहे तुम्ही बुक केलेला असेल FC सेंटरवर जाऊन इथे FC सेंटरला जायचा जो स्लॉट असतो टायमिंग किंवा डेट्स तुम्ही जे टाकलेला आहे तर त्या दिवशी तुम्हाला जाऊन तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा 15/7 ते 25/7 हा टायमिंग दिलेला आहे. जर तुम्ही आज रजिस्ट्रेशन केलं तर 25/7/2024 च्या तुम्ही व्हेरिफिकेशन करून घ्या म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि त्यानंतर ह्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेम डेट असणार आहे 15/7 ते 25/7/2024. तर त्यामध्ये तुम्ही बाय हँड स्वतः तिथे जाऊन किंवा स्पीड पोस्ट किंवा कुरिअर या थ्रू तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता. तर बघा ते झाल्यानंतर बघा आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. त्यानंतर एक तुमची लिस्ट लागणार आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट आणि ऑल इंडिया कॅन्डिडेट ऑन वेबसाईट. म्हणजे सर्व विद्यार्थी असतील महाराष्ट्र कॅन्डिडेट आणि ऑल इंडिया कॅन्डिडेट तर तुमची पहिली एक लिस्ट लागणार आहे 27/7/2024 ला. तर या डेट ज्या आहे तर या दिवशी तुम्हाला वेबसाईट असतील किंवा तुमचं लॉग इनला जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे. तसं तुम्हाला मेसेज पण येतो तुमचं जर लिस्टमध्ये नाव असेल तर. त्यानंतर बघा पुढील सांगितलेलं आहे 27/7/2024 ही डेट लक्षात ठेवा. त्यानंतर सबमिट ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी फॉर ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट्स. जर तुमच्या जे नाव आहे तसेच पुढील जर 10वीचे मार्क किंवा सीट नंबर काही चुकीचा दाखवलेला असेल जेव्हा लिस्ट लागेल त्यावर तुम्हाला सर्व तुमची जी माहिती आहे ती चेक करायची आहे. त्याच्यात जर काही एरर असतील तर त्यासाठी तुम्हाला बघा 28/7/2024 ते 30/7/2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ते एडिट करू शकता. एडिट केल्यानंतर मग तुम्हाला हा वेळ दिलेला आहे 28/7/2024 ते 30/7/2024 या दरम्यान तुम्हाला एडिट करून घ्यायचं आहे. आणि ज्यांची माहिती बरोबर असेल त्यांनी काहीच करायचं नाही. त्यानंतर बघा मग फायनल जेव्हा 30 तारीख झाल्यानंतर डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट. मग ही फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे कॅप राऊंड फर्स्टसाठी. त्यासाठी 2/8/2024 ला ही लिस्ट आहे डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट कॅप राऊंडसाठी तर ती लागणार आहे. तर त्या हे जे टाइम टेबल होतं तर ते आपण बघितलेलं आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण ॲडमिशन नोटीस फॉर BTech 4 इयर्सचा जो कोर्सेस आहे तसेच मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड 5 इयर्सचा हा कोर्स आहे अकॅडमिक इयर 2024-25. तर यासाठी जे कॅप राऊंडसाठी इम्पॉर्टंट डेट्स होतात तसेच इतर जी माहिती होती ॲप्लिकेशन फी असेल त्यानंतर जर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या प्रकारे करायचं आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे CET-CEL थ्रू जे व्हिडिओ येत म्हणजे माहिती येत असतात नोटिफिकेशन येत असतात तसेच कॅप राऊंडची जी माहिती आहे तर ती आपल्या चॅनलवर भेटत जाणार आहे. तर जे विद्यार्थी नवीन असतील चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.